CoinDesk ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही रजिस्टर तर केलं असेल बघा. एकदम सिंपल प्रोसेस आहे. मेल आयडी टाका, पासवर्ड टाका, मोबाईल नंबर माझा असेल, OTP टाका. एकदम किरकोळ प्रोसेस आहे. KYC करणं तर काय अवघड नाही. आधार नंबर आहे, आधार नंबर टाका, पॅन कार्ड टाका. टोटली लीगल आहे, गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड आहे. त्याच्यामुळे तुमचा आधार नंबर द्यायला, बँक अकाउंट द्यायला काहीही इथं प्रॉब्लेम येणार नाही, कारण FIU रजिस्टर्ड आहे इथं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त देऊ शकता, काही इश्यू येणार नाहीये. त्याच्यानंतर आता फंड कसा ऍड करायचा आहे, तुम्ही UPI फंड ऍड करू शकता. त्याची टोटल प्रोसेस दिली आहे. विड्रॉल कसं करायचं ते पण दिलं आहे, आणि कॉइन कशा बाय करायच्या आहेत ते पण इथं दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही टोटल बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथून अकाउंट ओपन केलं की तुम्हाला काय फ्रीमध्ये थोड्याशा कॉइन भेटून जातील. 100, 200, 300 रुपये तर भेटतील. 1000 रुपये पर्यंतच्या कॉइन तिथं फ्री भेटणार आहे. जास्त पण भेटू शकतात, तुमच्या लकवरती ते सगळं डिपेंड असणार आहे. चला जाऊ द्या, कसं आहे, जिथून मिळतंय तिथून सोडायचं नाही. ओके, तर रजिस्टर करा, आणि रजिस्टर केल्यानंतर टोटली प्रोसेस बघून घ्या आणि KYC करून घ्या. त्यानंतर कॉइन वगैरे बाय करून घ्या. ओके, CoinDesk मध्ये फंड कसा ऍड करायचा आहे बघा. ऍड फंडवरती क्लिक करायचं आपल्याला. सिंपल आहे. इथं इंटर अमाऊंट म्हणतंय, तिथं तुम्ही अमाऊंट टाका. मी इथं 500 रुपये डिपॉझिट करून दाखवतो तुम्हाला. सिलेक्ट पेमेंट मेथड म्हणतंय, पे वाया इन्स्टंट UPI आहे, पे विथ UPI आहे. भरपूर सारे ऑप्शन पण इथं अवेलेबल आहेत. आपल्याला यातला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फोनपे सिलेक्ट करा. काय म्हणतंय, जी बँक अकाउंट तुम्ही लिंक केली आहे ना तीच वापरायची आपल्याला. इथं प्रोसीडवरती क्लिक करा. फोनपेला घेऊन जाईल तुम्हाला. खूप इझी प्रोसेस आहे. फोनपेच्या त्याच अकाउंटवरून पेमेंट करा जे लिंक आहे. ओके, मी पेमेंट करतो. इथं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे बघा. थोडंसं थांबा म्हणते, पण लगेच होऊन जातं बघा. 5 मिनिटं टाइम नाही लागत. ओके, सक्सेसफुल झालेला आहे. अमाऊंट बघा आपल्या CoinDesk वॉलेटला आलेली असेल INR मध्ये. ठीक आहे, काही चार्ज डिपॉझिटला वगैरे काही सुद्धा नाहीये. आता आपण एक कॉइन परचेस करून दाखवतो मी तुम्हाला. इथं बघा भरपूर साऱ्या कॉइन आहेत, मीम कॉइन आहेत. समजा आज कुणी गेन केलाय जास्त किंवा आज कुणी लूज केले जास्त, टॉप लूजर्स टॉप गेनर्स पण दाखवलं आहे, आणि कॉइनची पण नावं इथं दाखवलं आहे. तुम्ही अनालायसिस करा तुमचं, तुम्हाला ज्या ज्या कॉइन घ्यायचे त्यात तुम्ही कॉइन परचेस करू शकताय. मी इथं तुम्हाला थोडंसं कॉइन बघतो अगोदर कोणकोणते आहेत बघा. BABB, भरपूर सारे नाव आपल्याला इथं दिसत आहेत. ह्याच्यातली बघा एक कॉइन घेऊया आपण. BONK बॉन्क म्हणून कोणती तरी कॉइन आहे. ठीक आहे, मी आपल्याला दाखवतो फक्त तुम्हाला कसं परचेस करायचं आहे. बायवरती क्लिक करा. इन रुपीजमध्ये अमाऊंट टाकायची तर आपल्याला इथं बघा 101 रुपये मी परचेस करून दाखवतो तुम्हाला. स्वाईप करायचं आपल्याला इकडल्या साईडला. स्वाईप केलं की इथं बघा आपल्या कॉइन सगळ्या आलेल्या आहेत. 101.60 रुपयाच्या कॉइन आल्या आहेत. इथं GST फीज वगैरे बघा 0.5% फीज लागते बघा CoinDeskची, आणि त्या फीजवर 18% GST आहे. 18% स्पेशल GST नाही. जेवढी फीज लागली ना, किती फी लागली बघा, 0.50 पैसे फी लागली, त्याच्यावरती 18% GST आहे. समजा 5 रुपये फी लागत असेल तर त्या 5 रुपयावर 18% GST असतो. असं नाही की आपण 100 रुपयाची कॉइन घेतली म्हणजे 100 रुपयावर GST लागतो, अजिबात नाही. त्या फीजवर फक्त GST लागतोय. तुम्ही कॉइन परचेस केली ना, तुम्हाला फ्रीमध्ये कॉइन भेटतील बघा. जर त्या लिंकवरून ओपन केलं असेल ना तुम्ही माझ्या, तर तिथून तुम्हाला थोड्याशा फ्री कॉइन पण भेटून जातील. आता आपण सेल करूया बघा. इथं सेलचं ऑप्शन आहे. आपण किती घेतले होते बघा. आपल्याकडे खाली बॅलन्स दाखवते 32,847. मग आपण इथे किती अमाऊंट टाकणार आहे, 32,847 अमाऊंट टाकायची इन बँकमध्ये. 32,847 अमाऊंट टाकली आहे. स्वाईप टू सेल म्हणते किती रुपये मिळणार आपल्याला, त्याचे 100 रुपये मिळणार. आपण 101 रुपये बाय केलं आणि 100 रुपये आपल्याला भेटणार, कारण चार्जेस असतात बघा. आणि 98.45 भेटणार आहेत, कारण त्याच्यामध्ये TDS कट होतोय, फीज कट होते, परत GST कट होते. म्हणजे बाईंग सेलिंगला दोन्हीकडे हे पैसे सरकार लुटते, कारण टोटल ऑफिशियल आहेत बघा हे सगळे. ह्याच्यामध्ये दुसरं काय नाही. FIU रजिस्टर्ड आहे, त्याच्यामुळं हे सगळं इथं चार्ज वगैरे GST सगळं लागणार. आपल्याला किती भेटणार आहे त्यात 98.45. आता अमाऊंट आता मी तुम्हाला विड्रॉल करून दाखवतो बघा. फंड सेक्शनला आलं की विड्रॉल INR वरती क्लिक करा. विड्रॉल INR वरती क्लिक केल्यानंतर इथं अमाऊंट टाका. मी अमाऊंट टाकतो इथं काहीतरी समथिंग थोडीशी 200 रुपये आपण इथून विड्रॉल करूया. कंटिन्यू टू विड्रॉ वरती क्लिक करा. जी बँक अकाउंट अटॅच केली त्याच्यावरतीच पेमेंट येईल तुमचं. ओके, इथं OTP टाकायचं आपल्याला. काय म्हणते बघा, एवढं टायमिंग लागेल म्हणते विड्रॉलला, पण विड्रॉल मला वाटतं एक 5 ते 10 मिनिटांमध्ये विड्रॉल येऊन जातं इथं. हे बघा आपलं विड्रॉल पण क्रेडिट झालं आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये विड्रॉल पण आपल्या अकाउंटला आलं आहे. म्हणजे डिपॉझिट विड्रॉलला काही टेन्शन नाही. आतापर्यंत तुम्ही फॉरेक्स ब्रोकरला खूप अपडेट असाल, पण इकडे डिपॉझिट विड्रॉलला एकदम किरकोळ प्रोसेस आहे. विड्रॉल तर लगेच येऊन जाते. सगळं काही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड असल्यामुळे GST BST कचून कट होते. कचून म्हणजे थोडंसंच कट होतं, पण कट होतंय बाबांनो. सगळं सरकारला पैसे वगैरे जातात, त्याच्यामुळे टोटली लीगल आहे. ज्यांना करायचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट वगैरे रजिस्टर करून डिपॉझिट करू शकता.